महाभयंकर महाभयानक असुर, त्याचं नाव आहे विषगर्भ। आम्ही आत्ताच जाऊन त्याची ही दहशत मोडून काढतो। तू अजिबात बाहेर जाणार नाहीयेस। देवी म्हणून आमच्यावर जे दायित्व आहे ते आम्ही नाकारायचं का? साध्या भोळ्या निरागस मनुष्यांना जर कोणी त्रास देत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं? जगदंबा, तू देवी म्हणून विचार केलास तरी बी हे जागृत स्थान सोडून जाणं योग्य नाही ग। मला सांग, तू हा विवाहाचा घाट घातला आहेस, त्यामागं तुझ्या स्वार्था पलीकडे जाऊन भी काहीतरी एक महान हेतू असेलच ना? साऱ्या विश्वाचं कल्याण करायची इच्छा तुझ्या मनात आधीपासून होती आणि या लग्नाच्या काळात सुद्धा राहणार आहे। पण या विवाहानं महादेवांशी तुझं असलेलं नातं जर अजून घट्ट होणार असेल, या विश्वाचं कल्याण होणार असेल, तर आता तुला या विवाहाकडेच लक्ष द्यावं लागणार असं मला वाटतं। काकूंचं म्हणणं योग्य आहे देवी। देवी, तसंही तुम्ही सध्या शक्ती संचय करताय, त्यामुळे अशा परिस्थितीत आपण इथून कुठेही न जाणंच योग्य राहील। ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही नाही जात। मला माफ कर पोरी, पण तुला कुठल्याही संकटात अडकू द्यायचं नाही मला। आईचं काळीच कळतंय मला, तिला माझीच काळजी, पण मला विश्वाची काळजी अशी सोडून देऊन चालणार नाही। मुनिवर, बोला देवी। आम्ही या संकटाचा पाठपुरावा करू शकत नसून तरी अजून एक व्यक्ती आहे जी आपल्याला या संकटातून वाचवू शकते। नारायण देवी, अशा संकटात अशी कोण व्यक्ती आहे जी आपल्याला मदत करेल? ती सुद्धा साक्षात शक्तिरूपिणी आहे, योग साधनेची देवी आहे, तसंच दुष्टांचा संहार करणारीही आहे। कितीही शक्तिशाली असुर आला तरी त्याचा अंत करण्याची क्षमता असणारी आहे। ती साक्षात आदिमायेचंच एक रूप आहे। तीच आहे जी या असुराचा पाठपुरावा करून आपल्याला या संकटातून पुढचा मार्ग दाखवेल। अंबाजोगाईची योगी माता। कुठं पडशील गे म्हातारे?
देवी आई, देवी आई. अहो थांबा थांबा, आज जायला अनुमती नाही. मला देवी आईंना भेटायचंय, सोडा मला. जरा थांबा. हे काय चाललंय? कसला गोंधळ आहे हा? आणि या बाई कोण आहे? यांना आत येण्याची अनुमती नाही तरी ते आत येण्याचा प्रयत्न करतायत. देवी आई, मी तुम्हालाच भेटायला आले ग. मला वाचव ग. असुर माझ्या पाठी लागले. देवी आई, मला मारायचा प्रयत्न केला. आता माझं काही खरं नाही. मला वाचव देवी आई. अहो पण तुम्ही कोण? कुठल्या गावच्या ते तरी सांगा. माझं नाव नाथाबाई. मी तुझी भक्त आहे. गावोगावी एक तारीवर तुझं भजन गाते. अगं तुझी कवड्याची माळ सुद्धा माझ्याकडे आहे. हे बघ. आई, मला त्या असुरापासून वाचव ग आई. आम्ही नेमकं काय करावं अशी तुमची इच्छा? माझा जीव वाचव आई. तुझ्या या महालात मला आसरा दे आई. देवी असा प्रत्येकाला आसरा कसा देऊ शकतील? त्यापेक्षा तुम्ही कुठून आलात किंवा कोणत्या असुराने तुम्हाला त्रास दिलाय ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही बरोबर त्याचा बंदोबस्त करू. कायमची इथं ठेवून घ्या असं नाही म्हणत मी. थोड्या काळासाठी मला आसरा हवाय. असुरांचं भय कमी झालं की मी जाईन परत निघून. मी म्हातारी झाले आता. देवे, थकले मी उन्हातानातून भटकून. माझं असं कोणी बी नाही. मला घर बी नाही. देवीची भक्ती हेच माझं रोजचं काम. मी गावोगावी जाते आणि माझ्या एक तारेवर देवीची स्तुती गाते. आई तुळजा भवानीची महती, जन हो सांगू तुम्हा किती. मनोभावे करी तिची भक्ती, नाही असुरांची त्याला भीती. आई तुळजा भवानीची महती, जन हो सांगू तुम्हा किती. आई, तुम्हाला काय त्रास होणार नाही माझा. मी थोडेच दिवस इथं राहील. आईच्या घरी आल्यासारखं वाटेल मला. मी माहेर वशीन म्हणून राहीन आणि निघून जाईन. ठीक आहे, राहा तुम्ही. तुमचं मन भरत नाही तोवर राहा. पद्मा, या बाईंना आत घेऊन जा. त्यांना एका दालनात जागा दे. त्यांना जितका काळ राहायचंय राहू दे. मला माहिती आहे तुमच्या लग्नाचा सोहळा सुरू आहे. या तुमच्या लग्नाच्या सोहळ्यात मी गाऊन लोकांचं मनोरंजन करीन. सगळ्यांना खूप आनंद होईल. ते नाही केलं तरी चालेल. माहेर वाशिणीसारख्या आला आहात तशाच राहा. देवी, कोण होती ती? आमची भक्त आहे. आम्हाला शरण आली आहे. पण देवी, अशा अनोळखी व्यक्तीला या लग्नघरामध्ये ठेवणं योग्य वाटतं का तुम्हाला? कधी कधी ओळखीच्या व्यक्ती
जास्त धोकादायक ठरतात आणि अनोळखी व्यक्ती विश्वास ठेवण्यासारख्या असतात. आम्हालाही हाच अनुभव आलाय. नारायण नारायण. जयंती नगरीचं हे निबिड अरण्य, महाभयंकर घनदाट अरण्य. नारायण कोण आहे? हा कोणाचा आवाज आहे? कोण जाणे? नारायण जाणे. कोण आहे? आमच्या समोर या. कोणी आहे का? नारायण, हे बघा, घाबरू नका आणि घाबरू नका. नारायण नारायण. योगेश्वरी देवींपर्यंत पोहोचू शकलो तर ठीक, नाहीतर नारायण नारायण. नारायण 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 नारायण. हे कोणतं फूल? अद्भुत, अगम्य, इतकं विचित्र फूल आम्ही संपूर्ण त्रैलोक्यात पाहिलं नाही. नारायण नारायण. हे काय होतंय? नारायण, वृश्चिक. एवढा मोठा विंचू म्हणजे साक्षात मृत्यू, संकट. नारायण नारायण नारायण. नारायण, हे बघ, तू अजून आम्हाला ओळखलं नाहीयेस. अरे, आम्ही नारद मुनी, देवर्षी नारद मुनी, नारायणाचे भक्त. हे बघ, तू जर का आमच्यावर हल्ला केलास तर मात्र नारायण नारायण. नारायण. अरे विंचवा, आमच्या मागे काय येतोयस? अरे आम्ही नारद मुनी आहोत. नारायण, आमच्या मागे लागू नकोस. नारायण नारायण. नारायण. नारायण 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 नारायण. नारायण, ह्याला कोणी बाण मारला? म्हणजे या अरण्यामध्ये अजून कोणीतरी आहे? नारायण, म्हणजे पहिली याची शिकार झाली, आता आमची शिकार होणार? नारायण 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 नारायण. या, इथे तुम्ही आराम करू शकता आणि काळजी करू नका. इथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. स्वतः देवींनी तुम्हाला आश्रय दिलाय. पोरी, तुझं नाव काय? माझं नाव पद्मा होसा. तुम्ही मला पद्मा म्हणू शकता. मी देवींची योगिनी आहे. लई उपकार झाले ब तुझे. अहो, उपकार मानायचेच असतील तर देवींचे माना. त्यांनी तुम्हाला संरक्षण दिलंय. होय ग होय. देवीबद्दल जे ऐकलं ते खरं झालं बघ. लई मायाळू तुमच्या देवी. समद्यांची काळजी त्यांना. खरं. बरं, तुम्ही आराम करा आता आणि काहीही लागलं तरी मला सांगा, मी आहे. येऊ? अगं बाई, किती छान वाडा आहे. किती नक्षीदार काम आहे. किती सुविधा आहे तिथं. किती आराम आहे इथं.
काय अगदीच म्हातारी दिसते मी. चेहऱ्यावर पाक सुरकुत्या पडल्यात, डोळे पण थकलेत, देह पण वाकलाय. पण देवीचा विश्वास प्राप्त करायचा असेल तर असं दिसायलाच लागतं, नाहीतर मला माझं पहिलं रूपच आवडतं. काय काय आसुर नरेशांचा इजे असो. हा प्रवेश करणार आहे तुळजाच्या प्रासादात, पण तुळजा याला प्रवेश कसा करू दिला असुर नरेश? अहो स्वतःच्या हाताला धरून आत घेऊन जाईल, बघाच तुम्ही. काय काय याशी वेगळी शक्ती आहे माझ्याकडे. मी माझ्या मूळ रूपात जाणारच नाही, वेगळ्याच रूपात जाणार आहे. काय काय असं कुठलं रूप घेऊन जाणार आहेस तू? अहो आसुर नरेश सांगतात ते रूप घेऊ शकतो या, म्हणजे एखाद्या लहान पोराचं, शूरवीर योद्ध्याचं, नाहीतर तुझ्याच्या जवळच्या व्यक्तीचं बी रूप घेऊ शकतो या. बघाच आता. काय काय बघा, आता ओळखता येते का मला? म्या तुळजादेवींची प्रिय सखी हाय, पद्मा. अशा रूपात मी त्यांच्या समोर गेलो तर त्या बी ओळखणार नाहीत मला. असुर नरेश, असाच जाऊ का मी? नाही, हे रूप नाही. तू आधी मूळ रूपात ये. तुळजाच्या कोणत्याही प्रिय व्यक्तीचं रूप घेऊ नको. आपल्या प्रियजनाच्या संदर्भात प्रत्येकाच्या अनंत आठवणी असतात, त्यामुळे एखाद्याच्या प्रिय व्यक्तीचं रूप घेऊन त्याला भुलवणं हे सहज शक्य होत नाही. आणि ती कोणी सामान्य स्त्री नाही, तुळजा आहे ती. तुळजा, तुझं हे सोंग उघडकीस आलं तर तुझे प्राण जातील. काय काय आणि एखाद्या शूर योद्ध्याचं रूप घेऊन गेलास तर तुला तिच्या प्रासादात प्रवेश करता येणार नाही. काय काय मग आता काय करू आसुर नरेश? कोणतं रूप घेऊ म्हणता? एखाद्या वृद्ध स्त्रीचं, जी देवीची भक्त असेल, जी अत्यंत दरिद्री असेल, जिला पाहताच तिच्याबद्दल दया, कणव, सहानुभूती निर्माण होईल, अशा एखाद्या स्त्रीचं रूप घे. नाही नाही, अहो त्या रूपात कसं दिसेल मी? लई वाईट दिसेल बघा. त्यात काय आनंद आहे? तू आनंदासाठी तिथे जात नाहीयेस ना भाजी, एका महत्वाच्या कार्यासाठी जातो आहेस, हे ध्यानात असू दे. वय वय, असुर नरेश, यानं वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं, पण याची ऊर्जा जाणवणार नाही. हा असुर आहे हे देवीनं ओळखलं तर? याच्यासाठीही एक उपाय आहे. कवड्याची माळ इथे? ही कवड्याची माळ असुर सैनिकांना तुळजाच्या एका योद्ध्याला हरवून मिळाली होती. यामध्ये तुळजाच्या शक्तीचं सार आहे आणि यातली ऊर्जा तुझ्या ऊर्जेला झाकोळून टाकेल. एक दक्षता घे, तुळजाच्या आसपास अधिक काळ वावरू नकोस, नाही अन्यथा
तुझे सोंग उघडकेस येईल आणि तुझे हे डोळे तुळजा मला भेट म्हणून पाठवेल. काय काय वय वय मी जवळ जाणारच नाही. हा. काय काय आई मला आसरा दे ग आई. आता तूच माझी तारणहार आहेस. तूच मला वाचवू शकतेस. एवढी कृपा कर ग तुळजा आई.